हरिओम अंबज्ञ। मी सुनंदा सुरेश कापडी, चिपळूण ओझरवाडी केंद्र। मी बापूच्या सेवेत 97-98 पासून जायला लागलेली आणि मला बरेच अनुभव आलेले आहेत। त्यातला अनुभव सांगते। माझ्या मिस्टरांना कोविड झालेला होता। त्या कोविडमध्ये गणपतीचा काळ होता त्या वेळेला आणि आमच्या घरी गणपती आलेले होते आणि त्या वेळेला माझ्या मिस्टरांची तपासणी चालू होती। मला सारखं डॉक्टरांकडे रिपोर्ट काढावे जायला लागत होते आणि रिपोर्ट काढून आल्यानंतर त्याच्यात कोविड आहे असं समजलं त्यांना, म्हणजे त्यांना निमोनिया झालेलं सांगितलं आणि त्यावेळेला कोविड म्हणून जाहीर केले नाही। लोट्याला इथे ॲडमिट त्यांना केलेलं, पण माझी दोन्ही मुलं तेव्हा इथे नव्हती। ही सगळी जबाबदारी मला एकट्यानेच पार पाडावी लागली। पण ॲडमिट झाल्यानंतर तिथे ते सारखे जपच करत होते, ओम मन सामर्थदाता श्री अनिरुद्धान्मा, ओम मन सामर्थदाता श्री अनिरुद्धान्मा, सारखे तोंडाने जप करत होते। आणि बापूंना मी प्रार्थना करत होते की बापू लवकरात लवकर हे घरी येऊ दे, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नको आणि ते लवकरात लवकर घरी येऊ दे। त्याप्रमाणे ते 2-4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले, पण डॉक्टर म्हणाले काही नाही आहे, मला काही झालेलं नाही। डॉक्टर रिपोर्ट काढल्यानंतर रिपोर्टमध्ये नॉर्मल आलं आहे सगळे आणि मग म्हणाले, डॉक्टर म्हणाले जा तुम्ही घरी जा म्हणून घरी पाठवलं नाही। मी सगळं घर सॅनिटायझर वगैरे करून घेतलं होतं आणि त्यांनाही घरात आणल्यानंतर इतकं फ्रेश वाटलं आणि म्हणतात मला बापूंच्यामुळे बरं वाटलेलं आहे, मला काहीही होत नाही अगं सुनंदा। मला म्हणाले काहीही होत नाही, मी व्यवस्थित आहे। बापूंच्या अकारण कारुण्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित झाली। हरिओम अंबज्ञ श्रीराम।